देगलूर पोलीस स्टेशनतर्फे रूट मार्च काढण्यात आला, कशासाठी काढण्यात आला होता? मागील 1 महिन्यापासून मुस्लिम धर्माचा पवित्र महिना रमजान हा चालू झालेला आहे। त्या अनुषंगाने आज बडी रात एक त्यातीलच एक छोटासा सण आहे। ती बडी रात शांततेत पार पडावी म्हणून आज हा सदरचा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रमजान महिन्याचा शेवट तसेच गुढीपाडवा हा हिंदू धर्माचा पवित्र सण हा एकत्रित येत आहे। तो देखील सण शांततेत पार पडावे यासाठी पोलीस डिपार्टमेंटतर्फे तसेच पोलीस स्टेशन देगलूरतर्फे आम्ही रूट मार्च काढण्यात आलेला आहे। रमजान व गुढीपाडव्यानिमित्त देगलूर शहरामध्ये कशा प्रकारे बंदोबस्त राहणार आहे तुम्ही काय सांगाल? रमजान व गुढीपाडवा निमित्ताने देगलूर शहरात तसेच ग्रामीण हद्दीमध्ये आम्ही महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहोत। तसेच मस्जिदीच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आले आहे। संमिश्र वस्तीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट लावले आहेत। तसेच आमची ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये कंटिन्युअस हत्यारेनिशी पेट्रोलिंग राहणार आहे आणि ती पेट्रोलिंग आम्ही मध्यरात्रापर्यंत पूर्ण आस्थापना बंद होईपर्यंत पेट्रोलिंग चालू ठेवलेली आहे। आणि शहरामध्ये या दोन्ही कार्यक्रमांनिमित्त रॅली वगैरे आहे का? ट्रॅफिकचं नियोजन कशा प्रकारे लावण्यात आलेलं आहे काय सांगाल तुम्ही? देगलूर शहरामध्ये जिया चौक ते जामा मस्जिद या ठिकाणची सायंकाळची ट्रॅफिक आम्ही पूर्ण म्हणजे बंद केली आहे। दोन्ही साईडनं बॅरिकेड्स लावून ट्रॅफिक डायव्हर्ट केली आहे। तसेच जे मुख्य रस्ता आहे हा म्हणजे पूर्ण चालू ठेवलेला आहे, परंतु आमची पेट्रोलिंग ही सातत्याने चालू असल्यामुळे दुसरा रूट कोणता आम्ही डायव्हर्ट केलेला नाही। आणि यानंतर रमजान व गुढीपाडव्यानिमित्त जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? रमजान व गुढीपाडवाच्या निमित्ताने आम्ही जनतेला असे आवाहन करतोय, सदरचा दोन्ही धर्माचा सण हा एकदम शांततेच्या मार्गाने सलोख्याच्या मार्गाने एकमेकांमध्ये मिसळून साजरा करावा, जेणेकरून कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, कायद्याचे उल्लंघन होणार नाही, कायदा कोणी हातात घेऊ नये यासाठी स्वतः जनतेने स्वयंस्फूर्तपणे भाग घेऊन सदरचा सण हा शांततेत पार पाडावा यासाठी आम्ही आवाहन करत आहोत की सर्व जाती धर्मांनी सदरचा सण हा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। त्यामध्ये आम्ही सर्व घटकांना सामील करून घेऊन त्या पद्धतीने आम्ही नियोजन करत आहोत आणि पूर्ण दोन्ही सण शांततेत पार पाडतील याच्यासाठी आम्ही खबरदारी घेतो। त्यासाठी काही तुम्ही मीटिंग वगैरे किंवा काही म्हणजे संदेश काही दिला आहात का? काय सांगाल? अगदी बरोबर आहे। मागील काही दिवसापासून आम्ही रमजान महिन्याच्या अनुषंगाने सतत इफ्तार पार्टीला हजेरी लावत आहोत, कॉर्नर मीटिंग घेत आहोत। पोलीस स्टेशनला मुस्लिम धर्मियाचे व हिंदू धर्मियाचे मुख्य माणूस प्रतिनिधी यांना बोलावून घेऊन त्यांना समजावून सांगत आहोत की त्यांच्या मोहल्ल्यामध्ये शांतता कशा पद्धतीने राहील यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहोत। जय हिंद।